नेहा. हाय. आज मी एक खूप वेगळा टॉपिक घेऊन तुझ्याकडे आलेली आहे प्रश्न विचारायला की डाएट ऑफ अ हाऊसवाईफ. सो हा व्हिडिओ तुम्हाला आवडणारच आहे, मला पूर्ण खात्री आहे. पण त्याच्या आधी आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. सो येस, हाऊसवाईफ हा एक असा घटक आहे घरातला की जो सगळ्या घराची काळजी घेत असतो, पण त्याच्या खाण्याकडे त्याचं अजिबात लक्ष नसतं. सो याबद्दल तुला काय वाटतं? मुळात तुला आधी हे पटतंय का? खूप छान विषय तू सुचवलास की हाऊसवाईफच्या अराउंड आपण काहीतरी बोलायला पाहिजे. आणि खरंच आहे, म्हणजे जेव्हा आपण डाएट प्लॅन्स पण करतो ना, तर इतकं असतं ना की म्हणजे सगळ्या गोष्टींसाठी की हां आता वर्किंग वुमेन आहे, मेन आहे, त्यांच्यासाठी बरेच ऑफर्स निघतात किंवा बऱ्याच गोष्टी. पण असं हाऊसवाईफ जी असते ना, ती तिच्या सेंटर ऑफ हाऊस आणि ती सगळं कंट्रोल करत असते आणि तिच्याबद्दल विचार करणारं कोणीच नसतं. आणि त्या स्पेसिफिक त्याबद्दल मला पण वाटतं की फार कोणी बोललेलं नाही की स्पेसिफिक त्या एरियाबद्दल फार कमी डिस्कशन केलं जातं. कारण ते थँकलेस जॉब आहे तो. कारण ते कंटिन्युअसली ते ऑन टोज असतात, म्हणजे सगळ्यांचं रुटीन ते सेट करत असतात. आणि ते म्हणजे काय म्हणता येईल, ते पण मल्टीटास्किंगच आहे. इट इज लाईक अ जॉब. पण त्या जॉबला काहीच आपल्या इथे रेकग्निशन पण नाही म्हणता येत. नो सॅलरी जॉब. नो सॅलरी जॉब आहे तो. त्याच्यामुळे फारसा विचार केला जात नाही किंवा फारसे पॅकेजेस त्यांना विकले जात नाही. त्यामुळे त्याच्याबद्दल बोलणं नक्कीच महत्त्वाचं आहे. येस. सो आय एम हॅप्पी की आधी तू याला ॲग्री करतेस. सेकंडली मला असं विचारायचं आहे की बरेचदा असं होतं की आपण मुलांना हवं आहे किंवा म्हणजे टिफिन, नवऱ्याला सुद्धा हाऊसवाईफ ज्या असतात त्या अगदी 4-4 टिफिन पॅक करून देतात. एका ह्याच्यात काहीतरी स्नॅक्स, मग पोळी भाजी, मग सॅलेड. पण हे सगळं लोकांना देताना त्या फळाची एक फोड खायला त्या स्वतः विसरतात. तर हाऊसवाईफ्सनी स्पेशली त्यांना ह्या सगळ्याची रिक्वायरमेंट किती असते आणि त्यांनी कसं हे मॅनेज करावं असं तुला वाटतं? आता ते जे काही हाऊसवाईफ जे म्हणते ना तू, तर आपल्या इथे काय आहे ना की मुलींची जी प्रोग्रॅमिंग आहे ना, माइंड प्रोग्रॅमिंग, ती तशी केली जाते की म्हणजे यू हॅव टू टेक केअर ऑफ फॅमिली. म्हणजे किती पण आपण ती शिकलेली असो किंवा कितीही काही असो, पण तरी पण सगळं वेन इट कम्स टू तो रोल येतो ना, तेव्हा तसंच आहे आणि अजूनही तसंच चालू आहे. कितीही शिक्षणं मुलीची झाली तरी पण तू जसं म्हणते तसं की खरंच ते त्यांच्या घरातल्या लोकांचे 4-4 डबे पॅक करतात. मुलांचे मल्टिपल रिसेस असतात, त्याचे डबे पॅक करतात. पण त्या स्वतः फक्त चहा पिऊन किंवा तोही पिलेला नसतो खूप वेळा, तर चहा पिऊन किंवा हे पिऊन असं भूक ते मारत असतात की पहिला चहा झाला, डब्बा पॅक करूच तर दुसरा चहा झाला. आणि हे फार कॉमन बघितलं जाणारी गोष्ट आहे. आणि त्यांना म्हणजे जेव्हा कन्सल्टेशनला केव्हा येतात ते की काहीतरी झालं आहे आणि मग तर असं प्री डायबिटिक स्टेजमध्ये म्हणा किंवा काहीतरी वाढलेलं आहे किंवा काही डेफिशियन्सीज आहे किंवा खूप जास्त ताणल्यामुळे काय होतं ना की कालांतराने त्यांच्यामध्ये डेफिशियन्सीज तयार होतात. आणि ह्या डेफिशियन्सीज तयार झाल्यामुळे कुठेतरी एक कोलॅप्स व्हायला होते बॉडी. म्हणजे सडनली काहीतरी चक्करच येणे किंवा बीपीच शूट होणे किंवा बीपीच लो होणे. कारण स्वतःच्या तब्येतीकडे लक्षच नसतं. आणि का नसतं? एक तर पहिली गोष्ट आपल्याकडे असं आहे की घराच्या बाहेर पडणं म्हणजे काम करणं आहे, घरात बसणं म्हणजे काम नाही आहे. तर ते कामाला ना आपल्या इथे रेकग्निशनच नाही आहे की खूप काम असतं घरात. पण ते रेकग्निशन नसल्यामुळे ते त्यांचं तब्येतीकडे पण, म्हणजे मी काय ग्रेट करते तर मी का असं एवढं खाल्लं पाहिजे म्हणून पण असतं. आणि काही लोकांचं हे पण आहे की अर्धवट नॉलेजमुळे की हे नाही खाल्लं पाहिजे तर मी काहीच ॲक्टिव्हिटी करत नाही तर कमी खाल्लं पाहिजे किंवा काय असेल ते. तर त्या गोष्टी पण असतात. म्हणजे हाऊसवाईफ्स असतात, खूप त्यांना स्क्रोलिंगची सवय असते, यूट्यूब नॉलेज आणि ते. तर मग कदाचित जर ते ऑथेंटिक साईटमधनं नाही बघितलं गेलं तरी अशामुळे सुद्धा या गोष्टी घडतात. की आता एक महत्त्वाची गोष्ट की आपल्याकडे आपण भारतीय संस्कृतीमध्ये अन्न हे पूर्ण ब्रह्म असं म्हणतो आणि अन्न आपण टाकून देत नाही शक्यतो. पण ज्या हाऊसवाईफ्स असतात तर घरातलं सगळं शिळं संपवण्याची जबाबदारी ही त्यांच्या एकट्यावर असल्यासारखी होते. तर ह्याचे काही शरीरावर परिणाम होतात का? खूप काय म्हणतात व्हॅलिड मुद्दा आहे हा. कारण घरात थोडं पण काही उरलं तर ते असते सवय की कशाला टाकून द्यायचं, मग मीच खाते ते, असं होतं. आणि आपलंही होतं कधी कधी. आता आपण थोडंसं ह्या फील्डमध्ये राहून थोडंसं आपल्याला कळतं की आपले कॅलरिक रिक्वायरमेंट्स काय आहे काय नाही आहे. तर
पण जॉईंट फॅमिलीजमध्ये असतं होऊ शकतं की स्वयंपाक थोडा जास्त होऊ शकतो आणि त्यावेळेस ही टेंडन्सी होते. पण शिळं अन्न नाही खाल्लं पाहिजे, कारण जेवढा वेळ ते अन्न आपण ठेवतो त्याच्यामध्ये मायक्रोबियल ॲक्टिव्हिटी होत असते आणि ते तितकंच पचायला सोपं होत जातं आणि जितकं म्हणतात ना की ते फर्मेंट होतं सोप्या भाषेमध्ये. आणि मग फर्मेंट झाल्यानंतर आपण ते खातो, मग ते कॅलरीज खूप वाढतात विनाकारण आणि आपण ओव्हर अँड अबाव आपलं जेवण जेवत असतो. तर ते कधीच नाही केलं पाहिजे. तर ते बनवण्याच्या आधीच तुम्ही ती लक्षात ठेवायचं आहे की एक तर लिमिटेड बनवा आणि उरलं तरी तेवढं एक असलं पाहिजे की तुम्ही एक तर त्याचं खत बनवा किंवा कोणी नीडी पर्सन आहे, कोणी गरीब आहे की ज्यांना गरज आहे, तर तेव्हाच्या तेव्हा राईट अवे तुम्ही ते अन्न कोणाला डोनेट करा किंवा खतामध्ये टाका. पण तुमच्या पोटात अननेसेसरी टाकू नका, कारण ते जे हे एक दिवसाचा प्रश्न नाही आहे. मी अगदी एक छोटं एक्झाम्पल देईल की 1 वाटी भात उरला तर ते आपल्याला वाटतं एकच वाटी आहे, तर 1 वाटी भात साधारण तुम्हाला 100-150 कॅलरीजपर्यंत जातो. आपण 100 कॅलरीज धरूया, तर तुम्ही विचार करा की 7 दिवस 700 कॅलरीज, महिनाभर किती झाले. म्हणजे एवढ्या कॅलरीज तुम्ही टाकतात, म्हणजे 1-2 किलो तुम्हाला फ्रीमध्ये वाढतंय ह्या गोष्टींमुळे. तर जेव्हा तुम्ही, आणि वजन असं गोष्ट आहे ना की वजन असं नाही, काय झालं वजन जास्त म्हणून असं नाही आहे की वजन वाढल्यानंतर त्याच्या अराउंड खूप जास्त डिझीज आहे. त्याच्यामुळे ज्या लोकांना, आणि हाऊसवाईफचं पण असं पण होतं की थोडंसं बाहेर ॲक्टिव्हिटी कमी असल्यामुळे पण वजन वाढायची टेंडन्सी खूप जास्त होऊ शकते. त्याच्यामुळे थोडंसं हे शिळं अन्न जे खाण्याची जी कन्सेप्ट आहे ती कुठेतरी कमी केली पाहिजे. आणि मी असं पण बघते की ताजं अन्न केलेलं असतं ना, तर ते नाही खायचं आणि शिळं खायचं आणि मग परत ते शिळं होतं आणि दिस सायकल गोज ऑन. तर वी हॅव टू स्टॉप दॅट सायकल. आणि आत्ता अशी कंडिशन आहे ना, पूर्वी आपण एक्स्ट्रा का स्वयंपाक करायचो, कारण कोणीही कधीही यायचं, फोन नव्हते आणि कोणी कधी यायचं तर घरात कोणी उपाशी नाही गेलं पाहिजे ही कन्सेप्ट असायची, म्हणून पूर्वी जास्त एक्स्ट्रा अन्न ठेवायचे. आता लोकांकडे फोन आहे, सांगून येतात, आणि पुण्यासारख्या ठिकाणी तर सांगूनच येतात लोक की आम्ही येतो आहोत असं. तर आपण नक्कीच फ्रेश अन्न बनवू शकतो कोणी येणार असेल तर. आणि आपल्याला देखील एक 4-5 लोकांची फॅमिली असते, त्याच्यावर नाही, तर आपल्याला पण कमी पडलं ना तर आपल्याकडे भरपूर फॅट्स आहेत. म्हणजे आपण एक 3-4 दिवस नाही जेवलो तरी पण काही हरकत नाही. तर एका वेळेस आपल्याला अगदी 1 पोळी कमी पडली तर फार काही बदल फार होणार नाही आपल्या तब्येतीत. तर इट्स ओके, लिमिटेडच बनवलं पाहिजे. अजून एक माझा प्रश्न आहे, म्हणजे आता आपण सगळ्या हाऊसवाईफच्या बद्दल बोललो, आता हा थोडासा विरोधात नाही म्हणणार मी, पण वेगळ्या अँगलनी प्रश्न आहे की बरेचदा आपला असा समज असतो की माझं धुणं माझं मी घरी धुते किंवा माझी मी फरशी पुसते, माझा मी रोज केअर काढते, सो तो माझा व्यायाम होतो. तर हा खरंच व्यायाम आहे का? म्हणजे डेली ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत, हाऊस होल्ड कोरस आपण ज्याला म्हणतो, तर त्याला आपण व्यायाम म्हणू शकतो का? ॲक्च्युली त्याला मी एक्सरसाइज नाही म्हणणार, ते म्हणजे एक्झर्शन पण नाही म्हणणार. मी फक्त म्हणते की ते तुम्ही यू आर बिईंग फिजिकली ॲक्टिव्ह, तुम्ही फिजिकली ॲक्टिव्ह आहात. आणि कसं आहे माहिती आहे का की पूर्वीच्या बायका जे धुणं धुत होत्या ना, त्यांची जी सिटिंग पोझिशन होती ना, ती योगासनामध्ये जी मलासन असतो ना तो असतो की तुम्ही पूर्ण पोटावरती जोर यायचा आणि पायावर तुम्ही, म्हणजे टोटली तुम्ही तुमची बॉडी तुमच्या पायावरती तुम्ही सपोर्ट करत होतात. तुम्ही आत्ता धुणं कसं धुतात की तुम्ही स्टूलवर बसून होतात, म्हणजे तिकडे काही तुमच्या कुठल्या पार्टवरती जोर येतच नाहीये. तर ते एक सिटिंग पोझिशन पण आपली काही फार योग्य नाही ती, की त्याच्याने उलट आपण काहीतरी चुकीच्या अँगलनी वाकून ते कपडे घासत असतो आणि त्यातनं काहीतरी पाठीचे नवीन आजार होतात किंवा स्लिप डिस्क सारखे. मी खूप लोकांना बघितलेलं आहे की झाडू पण चुकीच्या पद्धतीने मारतात, ते की असं वाकून मारतात. तर खाली बसून मारला पाहिजे, पाठीची जी पोझिशन आहे ती इरेक्ट पाहिजे. ते पोश्चर इनकरेक्ट असल्यामुळे वर्ष आणि वर्ष ते पोश्चर इनकरेक्ट असल्यामुळे कुठेतरी मिड एजमध्ये जाऊन स्लिप डिस्क सारखे आजार होतात किंवा म्हणजे मणक्यात गॅप वगैरे पडणे आपण ज्याला म्हणतो, किंवा काहीतरी असे आजार लागतात हाडांचे मागे की मग ते फार अवघडून जातं पुढे. त्याच्यामुळे, आणि ते त्याच्यामुळेच असतं की तुम्ही खूप वर्षानुवर्ष चुकीच्या पोश्चर्समध्ये कामं करतात. तर ते फिजिकली ॲक्टिव्ह राहणं आहे, ते एक्सरसाइज नाहीये. तर एक्सरसाइजसाठी 1 तास वेगळा काढला पाहिजे. येस, ह्याची नोंद घ्या सगळ्यांनी की आपण जी घरातली कामं करतो दॅट इज नॉट अ पार्ट ऑफ एक्सरसाइज. त्याच्यासाठी स्पेशल एफर्ट्स घेतले पाहिजेत.
तुम्ही योगासनं करा, घराबाहेर चालायला जा, बरोबर ना? येस. येस. अजून एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे की झोप हा. कारण सगळ्या घरात आधी उठणारी ही ती हाऊसवाईफ असते आणि सगळे झोपल्यानंतर 1 तासाने झोपणारी पण ती हाऊसवाईफ असते. तर बरेचदा यांची झोप पूर्ण होत नाही, तर त्याचा आरोग्यावर कसा परिणाम होतो? झोप काय म्हणता, एक 7 ते 8 तास झोप होणं खूप एसेन्शियल आहे. आणि जो बायकांचा जो बॉडी असतो ना, इट इज ऑल हार्मोनल थिंग. म्हणजे हार्मोन्सवरतीच आपण आपला मूड म्हणा किंवा सगळंच डिपेंड असतं. तर आपल्याला योग्य झोप खूप महत्त्वाची असते. कारण जे काही आपण दिवसभर वेअर अँड टेअर करत असतो त्याची ती रिकव्हरी होणं पण महत्त्वाचं असतं. आपली बॉडी पूर्ण रेस्टला जाणं पण महत्त्वाचं असतं. तर ती झोप जर झाली नाही तर रिसेंटलीच मी एक आर्टिकल वाचत होती की झोप न झाल्यामुळे, म्हणजे इतकी छोटीशी गोष्ट आहे ती रुटीनमधली तुमच्या, की ज्यांची झोप होते त्याला इन्सोमनिया म्हणतात. तर झोप होत त्यांचे म्हणजे त्यांना हृदयाचे त्रास होऊ शकतात, त्यांचा बीपी हायपरटेन्शन त्यांना होऊ शकतं आणि ओबेसिटी तर वाढतेच. म्हणजे तुमचे हार्मोन्सच एवढे डिस्टर्ब होतात न झोप झाल्यामुळे. आणि दिवसभर पण ती इरिटॅबिलिटी राहते, त्याचा सगळाच परिणाम म्हणजे पूर्ण सगळं तंत्र बिघडतं. त्यामुळे झोप एसेन्शियल आहे. जर तुम्ही सकाळी खूप लवकर उठत आहात आणि रात्री पण उशिरा झोपत असाल तर नक्कीच तुम्ही दुपारी एक पॉवर नॅप म्हणूया, एक 20 ते 30 मिनिटाची एक थोडंसं विश्रांती घेतली पाहिजे. मी झोप नाही म्हणणार, म्हणजे 1-2 तास असं ताणून झोपायचं नाही आहे, परत त्यांनी पण वेगळाच प्रॉब्लेम होऊ शकतो. पण एक अर्धा तास तरी पॉवर नॅप तुम्ही घेतली पाहिजे आणि ती जेवणानंतर 2 तासांनी वगैरे तुम्ही घेतली तरी योग्य आहे. पण बॉडीला तुम्ही जेवढं स्ट्रेच करताय तेवढं विश्रांती द्यायला देखील शिकलं पाहिजे. आणि रिकव्हरी मस्ट आहे. तुम्ही जर हेल्दी असाल तर तुमची फॅमिली तुम्ही सांभाळू शकाल. त्याच्यामुळे स्वतःकडे लक्ष देणं, सेल्फ केअर इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो सगळ्या हाऊसवाईफ्सना आज खूप छान टिप्स मिळाल्या असतील मला खात्री आहे. आणि आपल्या बऱ्याच जणांना खरंच नेहा म्हणाली तसं रील्स बघायची वगैरे सवय लागलेली आहे. पण हे बघतानाच आपण बघतोय ते ऑथेंटिक आहे का हे नक्की बघा. आणि त्यासाठी जस्ट फॉर हार्ट्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जस्ट फॉर हार्ट्सच का? हेल्दी लाईफ म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैली हे ध्येय. तुमच्या शंका विचारा आणि उत्तरं मिळवा. स्वतःची काळजी घ्यायला शिका.